मुंबई नियंत्रण कक्षाला दहशतवादी हल्ला होणार असल्याचा कॉल। नेव्हल डॉक इथं दहशतवादी हल्ला होणार असल्याची कॉलवरून माहिती। मात्र पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये संशयास्पद काहीही आढळलं नाही। नालासोपाऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये दोन तरुणांमध्ये वाद। मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही तरुणांमध्ये जुंपली। मनसेकडून परप्रांतीय तरुणाची कान उघडणी। साखरपुड्यापेक्षाही मुलीचं लग्न थाटात करणार। कुणाला काय टीका करायची ती करा। मुलीच्या साखरपुड्यावरील टीकेनंतर इंदुरीकर महाराजांचं आव्हान। पुण्यातील नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव। क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची होणार तपासणी। चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्हचीही होणार तपासणी। पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघात स्थळाला खासदार सुप्रिया सुळे देणार भेट। पुलावर झालेल्या अपघाताचा घेणार आढावा। शहरांजवळील रस्त्यांचं सुरक्षा ऑडिट करण्याची सुळेंची मागणी। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर भीषण अपघात। एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी। विवाह सोहळा आटोपून परतत असताना भीषण अपघात। अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश। बिबट्याच्या हल्ल्यात 2 महिलांचा मृत्यू झाला होता। गेल्या 10 दिवसांपासून नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम होती सुरू। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये बिबट्याचा वावर। महाबळेश्वरमधील बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद। स्थानिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे राहणार। GR काढून सरकारचा मोठा निर्णय। तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती। उरण नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेची युती। शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसेची आघाडी। प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक। मुंबईतील प्रत्येक वॉर्डासंदर्भात मनसेकडून चाचपणी सुरू। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा। योगेश क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुणे जिल्ह्यामध्ये धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या राजीनामा देणार। इंदापूरमध्ये भरत शहा यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रदीप गारटकर नाराज। गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळ्यातून निवडणूक लढवणार। शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर। महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती ठरण्याची शक्यता। जिल्ह्यातील थंडावलेल्या पक्षाला पवारांच्या दौऱ्यानं मिळणार नवी ऊर्जा। वसईच्या सातवलीमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा उठाबशा काढल्यामुळे मृत्यू। शाळेत उशिरा आल्यामुळे विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची शिक्षा। उठाबशा काढताना पाठीत वेदना झाल्याने उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू। पुण्याच्या येरवडा परिसरामध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला तिघांकडून मारहाण। पैशाच्या वादातून कोयत्यानं मारहाण झाल्याची माहिती। आरोपींच्या मुसक्या आवळत पोलिसांनी काढली धिंड। कर्जतच्या नेरळमध्ये 2.5 वर्षांच्या चिमुकल्याची गळा आवळून हत्या। वारेमधील कुरकुलवाडी वस्तीतील धक्कादायक घटना। शेजाऱ्यांसोबतच्या वादाच्या रागातून थेट चिमुकल्यालाच संपवलं। सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण। सोनं 2000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5000ची घसरण। सोन्याचे दर प्रति तोळा 1,27,000 रुपयांवर तर चांदीचे दर प्रति किलो 1,61,000 रुपयांवर।